सो हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललो होतो सियाला तिच्या घरी सोडवायला. गाडी ही फुल पॅक झाली होती बॅगांनी. आईसुद्धा सियाला भेटायला आली होती आणि पप्पांनी दाराला लॉक लावून घेतलं. मग सिया आम्ही सगळे गाडीत बसलो आणि निघालो. आम्ही मस्त गाणे ऐकत चाललो होतो आणि सिया गाडीत मस्त झोपली होती. पण आम्ही सगळे नर्वस होतो कारण की आम्हाला सियाला तिच्या घरी सोडायचं होतं. पण तिला सोडायची इच्छा नव्हती, पण तिला सोडावं तर लागणारच होतं तिच्या घरी. आता सिया जाणार म्हणून कोणालाही करमणार नाही, यावरच आम्ही गाडीत गप्पा मारत बसलो होतो. सियाचाच टॉपिक हा गाडीत चालू होता. या रोडवर कायम ट्रॅफिक असतं. कितीक वेळ तरी आम्ही या ट्रॅफिकमध्ये फसलो आणि आम्हाला तिकडे जायला खूप उशीर झाला. ट्रॅफिक म्हणजे सर्वात डेंजर. Is capturing the attention of humans. पण तिथे रविवारचा बाजार असतो, त्यामुळे ट्रॅफिक तिथे भयंकर होती. आणि तिथेच गजानन महाराजांचा सुद्धा काही कार्यक्रम होता, त्यामुळे अजून ट्रॅफिक तिथे झाली होती. तिथेही आम्ही ट्रॅफिकला अडकलो आणि आम्हाला घरी जायला अजून उशीर झाला. तिथे पोचल्यानंतर तिथे जवळ स्वामी समर्थांच्या मंदिरात आम्ही सियाला घेऊन गेलो पाया पडायला. ती आणि तिची मम्मी पुढे गेली आणि स्वामींच्या मंदिरात सियाला पाया पडून घेऊन आलो. आम्ही तिकडे गेलो आणि जिजू मरणाचे खुश होते कारण की त्यांची मुलगी त्यांच्या घरी येणार होती आज. इतके दिवस आम्ही त्यांना चिडवत होतो, पण आता ते आम्ही चिडवत होते. त्यांच्या तोंडावर तर खुशी बघा, बापरे. आम्ही वरती घरात आलो आणि त्यांनी सियासाठी मस्त छान डेकोरेशन केलं होतं. सियाला 2 छोट्या बहिणी आहेत, चिकू आणि बंकू. त्या सियाला बघून खूप खूप खुश झाल्या. तिकडे त्या सकाळपासून सियाची वाट बघत बसलेल्या. बेबी कधी येणार, बेबी कधी येणार असं त्यांच्या काकांना सारखं त्या विचारत होत्या. सिया आल्यानंतर त्या उड्याच मग सगळा कार्यक्रम झाला, जेवण वगैरे झालं आणि आम्ही आमच्या घरी यायला तिकडून परत निघालो. सगळे गाडीत रडत होते. सिया आणि तिची मम्मी इकडे खूप दिवस राहिल्या होत्या आणि सियाची सगळ्यांना ओढ लागली होती, त्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. सो त्यामुळे मी इथेच व्लॉग एंड केला आहे. बाय फ्रेंड्स, टेक केअर.